जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही CapCut ॲप आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे, तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता। जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल, तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉइन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलमध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्याला सर्वात आधी सुपर VPN ॲप आहे तो आपल्याला इथं ओपन कर VPN जे असेल ते आपल्याला इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बॅक येऊन जिथे आपल्याला काय करायचं CapCut ॲप आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो दिला असेल तो इथं आपल्याला काय करायचं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर त्याची फोटोची जी लेंथ असेल, लेअर असेल ते आपल्याला 20 सेकंदापर्यंत आणायचे। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटचा एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर त्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या सर्वात आधी काय करायचं इथं एक्स्ट्रॅक्ट जे इथं करून घ्यायचा आहे। त्या एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय करायचं बिटनुसार इथं जो आपला इमेज असेल तो इथं आपल्या काय करायचा आहे मित्रांनो, इथं स्पीड जे ते करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं बिट 2 वरती जे आहे ते आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर बिट 2 वरती आल्यानंतर इथं स्पीड करा। परत बिट 3 वरती जे ते आपल्याला काय करायचं मित्रांनो येऊन जायचं आहे। तर बिट 3 वरती येऊन आपल्या इथं काय करायचं इमेज जो असेल तो इथं स्पीड करायचा आहे। परत बिट 4 वरती जे ते आपल्याला येऊन इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्पीड करायचा आहे। परत बिट 5 वरती येऊन जे ते आपल्याला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आता जे ते बिटनुसार इथं जो आपला इमेज असेल तो इथं तुम्ही स्प्लिट करून घ्या मित्रांनो। तर स्प्लिट वगैरे तुम्हाला इथं करायचं तर माहीत पडले की आपल्याला बिटनुसार त्या बिटवरती आपल्याला यायचं आणि जो आपला इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर जो आपला एक्स्ट्रा जो पार्ट असेल तो ह्या फोटोचा तो इथं आपल्याला इथं डिलीट करून टाकायचा। डिलीट वगैरे झाल्यानंतर जो आपण इथं बिटचा व्हिडिओ ॲड केला होता तो व्हाईट कलरचा, तर तो इथं आपल्या काय डिलीट करून टाकायचा आहे। तर मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन जे आपल्या इथं अप्लाय करायचं आहे ते करण्यासाठी बघा आपल्या इथं काय करायचं आहे। ओके, तर बघा मित्र, आता आपल्याला बघा काय करायचं आहे, तुम्हाला दोन फोटोच्या मध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचा एक बॉक्स दिसत आहे। तर त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे बघा काय करायचं आहे, तुम्हाला इथं काय करायचं बघा मित्रांनो, इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला एक फ्लॅश म्हणून अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं आपल्याला काय अप्लाय करायचा आहे मित्रांनो। आणि अप्लाय केल्यानंतर इथं तुम्हाला बघा काय करायचं वरतीच तुम्हाला बघा एक अप्लाय टू ऑल अशा प्रकारचा एक ऑप्शन भेटेल, त्यावरती क्लिक करा। म्हणजे आपले जेवढे काही मित्रांनो व्हाईट कलरचे बॉक्स असतील फोटोंच्या मधात, तर त्या सर्व बॉक्समध्ये हा वाला जो इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल। तर इथं बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इथं जे आपला जो इफेक्ट होता तो आता इथं लागला आहे मित्रांनो। तर आता मित्रांनो, इथं ॲनिमेशन इथं अप्लाय करण्यासाठी काय करायचं, सुरुवातीच्या फोटोवरती आपल्याला येऊन जायचंय। त्यानंतर सर्वात आधी आपल्याला फिल्टर्समध्ये येऊन जायचंय। फिल्टर्समध्ये आल्यानंतर आपल्याला रेट्रोमध्ये येऊन जायचंय। त्यानंतर बघा AGFA अशा प्रकारे तुम्हाला एक AGFA 400 अशा प्रकारचा एक भेटेल तुम्हाला इफेक्ट, तर तो इथं आपल्या काय करायचं लावायचा आहे मित्रांनो। आणि त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याचं सॅच्युरेशन जे असेल ते आपल्याला -50 इथं करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये तुम्हाला बघा जेली फर्स्ट अशा प्रकारचं एक भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं अप्लाय करून टाका। तर अप्लाय वगैरे केल्यानंतर नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा अनफोल्ड अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन, तर तो इथं देऊन टाका। परत नंतर आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचे। कॉम्बोमध्ये आल्यानंतर इथं स्टेच अँड डिसऑर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। म्हणजे एकाच इफेक्टला आपल्याला दोन प्रकारचे ॲनिमेशन आपल्याला आपल्याचे ते करायचे आहेत मित्रांनो। आता त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या जे इमेजवरती येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जायचंय। इनमध्ये तुम्हाला बघा अनफोल्ड अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन, तर तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर परत नंतरच्या आपल्या कॉम्बोमध्ये येऊन जायचे। त्यानंतर इथं तुम्हाला बघा एक फॉल बॉटम अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं ॲनिमेशन, तर तो इथं अप्लाय करून टाका। तर तो इथं अप्लाय केल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्या इमेजवरती आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो येऊन जायचंय। त्यावरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं, पण अनफोल्ड इथं जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका।
दिल्यानंतर परत नंतर कॉम्बोमध्ये येऊन 10-3 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या जे इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. पण इनमध्ये तो अनफोल्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथं देऊन टाका. आणि त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा इथं राईट झूम अशा प्रकारचा एक भेटेल ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो आपला इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन जायचे. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये मित्रांनो डायरेक्ट आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचे. त्यानंतर इथे तुम्हाला फॉलिंग अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन तर तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचे. इनमध्ये तुम्हाला अनफोल्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. त्यानंतर कॉम्बोमध्ये आपल्याला येऊन इथे तुम्हाला बघा 10-2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तर तो इथे भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका. तर तो अप्लाय केल्यानंतर आपल्याला आता परत नंतर आपल्याला शेवटचा जो आपला इमेज असेल त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये अनफोल्डवाला ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला झूम 1 अशा प्रकारचा ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलचे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.